सुप्रभात मित्रांनो, शिव सकाळ. तर आपला रविवार म्हटलं तर सह्याद्री फिरण्याचा वार. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका आवडता शुभम गुले स्वागत करतो तुमचं स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. दरवेळेसप्रमाणे आपल्या गडभ्रमंतीमध्ये आपल्यासोबत आहेत ओमकार दादा. येस. आणि आपण आता मागे तुम्ही बघतच असाल, हे बघा तिकोना किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. तर ओमकार दादा कसं वाटतं? आजचं वातावरण एकदम भारी आहे. आजचं वातावरण मस्त आहे मित्रांनो, एकदम फॉग वगैरे नाही आहे. तर गड किल्ले जे पण आहेत ते एकदम क्लिअरली आपल्याला विजिबल आहेत. येस. आज आम्ही जाऊन तर बघूया आपण कसं आहे. आज आम्ही येताना पण आहे ना थांबत स्पॉटिंग करत आलो. तुंग पाहिला, मोरगिरी पाहिला. काय बोलतो, ही स्पॉटिंग होती ना ती कशी होती ओमकार? नंबर. सगळे किल्ले एकदम क्लीन दिसत होते. आज फॉग नाही, काही नाही आहे. आपण किल्ला तुम्ही बॅकग्राऊंडला बघा, मागे एक नंबर पूर्ण क्लीन दिसतोय, कुठेही फॉग असे दिसत नाही आहे मागच्या संडे सारखं. तर चला आता सुरुवात करूया. आता आपण बेस विलेज म्हणजे तिकोना पेठ इथून गड चढायला चालू केलेलं आहे. तर गडाचा रस्ता सोपा आहे. स्टार्टिंगला थोडी नळीची वाट आहे. तर या पाण्याच्या वाटेने जेव्हा आपण चढणार, मध्ये मध्ये थोडे पायऱ्यांचे पॅचेस पण आहेत. वरती गेलं तर गड संवर्धनाचं काम चालू झालेलं दिसून येईल आपल्याला. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता पावना डॅमचं जे बॅकवॉटर्स आहे त्याचं पूर्ण जलाशय दिसून येतो. आणि आपण सध्या गडाच्या मध्यावर आलेलो आहे. थोडंसं पठार आहे अजून, मग पूर्ण वरती आहे. आपण मध्य पठारापर्यंत आलेलो तिकोनाला. तर तिथून आपण लेफ्ट साईडला आलो. तर लेफ्ट साईडला आहे ना, इथून एक रस्ता देखील आहे. इथे एक खिंड आपल्याला दिसून येते. या खिंडीतून देखील वर चढता येतं तिकोनासाठी. थोडीशी वरती रॉक क्लाइम्बिंग केली. तर थोडेसे मध्ये पॅचेस लागतात हार्ड रॉकचे, जसे आत्ता देखील हा एक पॅच आहे. तर एकदम असं हे कातळातलं वैभव येते. आता कातळातलं वैभव चालू झालेलं इथे. तर अतिशय उंच अशी खडी चढाई आहे आता. तर ही आता कंप्लीट करूया आपण. ओमकार तर पुढे चालतोच आहे. तर बघू शकता इथून खालून आपण ह्या रेलिंगला फॉलो करत आलो. आणि नंतर आता हे रॉक पॅच कंप्लीट करत आपण चाललेलो आहे. आपण मध्य पठाराच्या वरती आलेलो आहे. तर तुम्ही बघितलं असेल कातळातलं वैभव कसं आहे. तर हा गड थोडासा पहिला पठारानंतर एकदम असा सरळ तासलेला कडा चालू होतो. तर आता त्या कडाची चढाई चालू करूया. फायनली आपण आता या तिकोना किल्ल्याच्या महादरवाजाच्या इथं आलेलो आहे, प्रथम द्वार. तर इथे अशा सूचना दिलेल्या आहेत. तर आता या दरवाजातून आपण प्रवेश करूया. तर हा तिकोना किल्ल्याचं याचं नाव पडलं. पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं याचं नाव वितंतगड असं ठेवलेलं. पण वितंतगड हे नाव आपल्याला सहसा इतिहासात जास्त दिसून येत नाही. या तिकोना किल्ल्याला बराचसा असा मोठा इतिहास लाभलेला आहे. तर शंभू छत्रपती म्हणजे आपल्या संभाजी महाराज आणि अकबराची पहिली भेट या किल्ल्यावर झालेली. इतिहासामध्ये या गडाचं तिकोना असं नाव प्रसिद्ध आहे. कारण की आता तिकोना नाव कसं पडलं, तर ह्या गडाचा बालेकिल्ल्याचा आकार हा पूर्ण काटकोन त्रिकोणासारखा आहे. त्याच्यामुळे याचं नाव तिकोना असं पडलं. तर आता तुम्ही येऊन बघू शकता तिकोनाचा तो बालेकिल्ला आपल्या नजरेस पडतोय. बालेकिल्ल्याचा जो खालचा पठार आहे तिथपर्यंत पोहोचलेलो आहे या तिकोना म्हणजेच वितंतगडाच्या. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि
अशाच ऐतिहासिक माहितीसाठी तुम्ही आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण गडाच्या पूर्व साईडला आलेलो आहे. तिथून आपण आता काय काय आजूबाजूचा सह्याद्री दिसतोय तो बघूया. आता आपण काही काय विश्रांती घेतलेली आणि आता इथे आपल्याला गडमाथ्यावर आलो आहे. आपण पठाराच्या माथ्यावर आले, अजून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर नाही. तर इथे आपल्याला राजवाड्यांचे अवशेष दिसून येतात. तर सह्याद्रीच्या राकट हवामानामुळे आणि शत्रूंच्या वारंवार आक्रमणामुळे हे राजवाड्यांचे अवशेष आपल्याला अशा स्वरूपातच बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही इथे. आणि इथून आता थोडासा जंगलचा पॅच चालू झालेला आहे. त्या जंगलाच्या पॅचमधून यायचे 2 रस्ते आहेत. तर या रस्त्याने आपण आलेलो आहे. हा रस्ता तुम्ही सरळ फॉलो करत राहा. उजव्या बाजूचा रस्ता आहे हा पठारावरून आल्यावर. बालेकिल्ला हा तुमच्या डोळ्याच्या समोर राहतो वरती डाव्या हाताला. तर इथून थोडंसं स्ट्रक्चर असं दिसून येतं. इथे आपली चपेटदान मारुतीची मूर्ती आपल्याला दिसून येते. तर इथे बघू शकता मारुतीच्या पायाखाली जी सटवाई राक्षसीने, पनवती राक्षसीने, तिला मारुतीराय आपल्या पायाखाली ठेवतो. आणि हा रागीट स्वरूपामधला मारुतीराय त्यांनी चापट देण्याच्या स्वरूपात हा उभा आहे, म्हणून याला चपेटदान मारुती असं नाव पडलेलं आहे. आणि ही थोडी मोठी मूर्ती आहे. तर खूप छान वाटतं की गडरक्षक मारुती रायाचं दर्शन घेऊन आता आपण पुढील बालेकिल्ल्यावर जायला कूच करूया. वरती चालून आलं का आपल्याला आहे ना राजवाड्यांचे अवशेष दिसून येतात. इथे तुम्ही बघू शकता खाली आपण एक राजवाड्याचा अवशेष पाहिला. तर ह्या गडावर बरंचसं असं सैन्यदळ राहायचं. जरी गड हा आकाराने छोटा असला तरी बरंचसं सैन्यदळ फौजफाटा इथे होता. बालेकिल्ल्याच्या आधीच्या मध्य पठारावर आलो ना तर आपल्याला इथे तळजाई देवीचं मंदिर पाहण्यात येतं. तर तळजाई देवी ही इथली ग्रामदेवत आहे. सोबतच प्रभू श्रीरामांचं मंदिर देखील आहे. तर तळजाई हे नाव इथल्या ग्रामदेवीला कसं पडलं तर इथे तुम्ही बघू शकता की इथे मोठं असं तळ आहे आणि हे पाण्याचं टाकं आहे. आणि हे भरपूर खोल असं पाण्याचं टाकं आहे. याच्यात भरपूर असं पाण्याचा साठा आहे. आणि याच्याच साईडून आपण जेव्हा इकडून चालत जातो तर आपण ह्या तळजाई देवी आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे येऊन पोहोचतो. तर इथे बघू शकता कातळामध्ये मस्त शेंदूर लावलेली अशी 2 मंदिरं इथं दिसून येतात. आणि या तळ्याचं भव्यता बघा, तुम्ही बघू शकता किती क्रिस्टल क्लिअर असं हे पाणी. आणि ह्या पाण्याच्याच अपोजिटला इथे मस्तपैकी सातवन काळातील गुहा आहे. आणि ह्या गुहेमध्ये आपल्याला 2 मंदिरं दिसून येतात. एक आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि एक आहे इथली ग्रामदैवत म्हणजेच तळजाई आईचं मंदिर. आणि इथे बरेचसे असे अजूनही गुफा आहेत, इथे खोल्या आहेत. तर त्याही आपण एक्सप्लोअर करूया. आता इथे बघू शकता तुम्ही की ह्या मंदिराचं कोरीव काम किती सुंदर आहे आणि हे किती जुन्या काळातील आहे. इथे ही तळजाई देवीची मूर्ती आहे. याच्याच वरती श्री गणपती बाप्पांचं शिल्प आहे. आणि इथे हे कमळाचं शिल्प बघा किती सुंदर हे शिल्प आहे. तर त्या काळात देखील अशा वास्तू होत्या. आणि इथे तुम्ही देवड्या बघू शकता, दिवा ठेवायची जागा. आणि हा पिलर बघा किती सुंदर आहे, खूप छान वाटतं. आणि इथली कार्विंग बघा, गुहेतली कार्विंग आहे पूर्ण. या तळजाई देवीचं दर्शन तुम्ही जेव्हा घेशाल ना तेव्हा इथे एक तुम्हाला मॅप बघायला मिळेल. तर इथं मॅपमध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता की गडाकडे आणि वितेंडेश्वर मंदिराकडे आपल्याला डाव्याकडून जायचे. तर डाव्या अंगाने म्हणजेच डाव्या बाजूने आपण या शिड्या फॉलो करत
बाले किल्ल्यावर जाऊया. आता आपण त्या तळजाई देवीच्या जी गुफा होती तिथून वरती आलो चालत, शिडीचा पॅच कवर केला. तर ही तिकोना साईडची, तिकोना किल्ल्याची ही आहे ना दुर्गम बाजू आपण तुमच्या समोर आणतो आहे. इथे सहसा कोणी येत नाही, पण तुम्ही बघू शकता की हे तिकोना किल्ल्याचं कातळ वैभव कसं आहे. तर यस, सर्वजण पाण्याचे टाके, महाद्वार याच्यात रमलेले असतात. आणि स्वराज्य ऑफिशियल हा नेहमी ओळखला जातो ऑफबीट रस्त्यांसाठी आणि ऑफबीट लोकेशनसाठी. तर यस, हे दुर्गम असं कातळ वैभव बघू शकता या तिकोना किल्ल्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी फक्त मराठेशाहीसाठी लढाईंसाठी वेळ न देता तर गडकिल्ल्यांची डागडुजी करणं हे देखील एक स्वराज्याचं काम आहे. तर स्वराज्याच्या बांधकामामध्ये, स्वराज्य बांधणीमध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा ज्या वास्तूचा होता तो म्हणजे चुन्याचा घाणा. तर त्या काळात चुन्याच्या घाण्यासोबत जे चुना असायचा त्या चुन्याचं आणि गुळाचं मिश्रण करून ह्या अशा तटबंद्या ज्या आजही आपण बघू शकतो 350-400 वर्षानंतर देखील ज्या वास्तू आपण अजूनही टकाटक अशा बघू शकतो, त्या ह्या अशा वास्तूंमुळे चुना आणि गूळ याचं मिश्रण अतिशय ताकदवर असतं. हे आपण आज गडकिल्ल्यांवर जर गेलो, तुम्ही जेव्हा गडकिल्ल्याला भेट देता तेव्हा वास्तू ज्या बघता त्या आजही जिवंत आहेत. तर ते याच्यामुळेच, याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, त्यांचं आर्किटेक्चरल नॉलेज आणि इंजिनिअरिंग नॉलेज किती स्ट्रॉंग होतं याचा आपण अनुभव घेऊ शकतो. आता आपण तिकोना म्हणजेच वितंतगडाचा बाले किल्ल्याच्या महादरवाजाच्या इथे आलेलो आहे. तर इथून तुम्ही हाईट बघू शकता आणि ही खडी चढाई आहे मोठी अशी. तर चला ही चढाई करूया आणि मग तुम्हाला डायरेक्ट मी वरती भेटतो. चला आता सुरुवात करूया. या ऑलमोस्ट 75 डिग्रीच्या या पायऱ्या आहेत. तर क्लाइंब सोप्पा, एवढा पण अवघड नाही आहे. आपल्या भैरवगडापेक्षा तर अँगल बारीकच आहे. कलावंतीसारखा बोलू शकतो आपण, कलावंतीसारखा पॅच आहे. तर एवढंही काय असं अवघड नाही आहे. तर तुम्ही आरामात या, उतरताना फक्त थोडी काळजी घ्या. आणि आता इथे आपण फायनली येऊन पोचलेलो आहे महाद्वाराच्या इथे. या महादरवाजातून जेव्हा आपण प्रवेश करतो इथे तुम्हाला गुहेमध्ये पाण्याचं टाका दिसून येतं. तर याचं पाणी स्वच्छ आहे, पण सध्या थोडा कचरा वगैरे पडल्यामुळे याचं पाणी खराब झालेलं आहे. आणि इथे आतमध्ये बऱ्याचशा अशा गुहा आहेत. तर उन्हाळ्यात जेव्हा आपण गडभ्रमंती करायला होतो तेव्हा या गुहांमध्ये आपण जाऊ शकतो. तर फायनली मित्रांनो, तो बाले किल्ल्याचा जो शिड्यांचा पॅच आहे ना, अगदी 90 डिग्रीच्या शिड्यात, तो कवर करून ओंकार आणि मी आलेलो आहे फायनली गणेश दरवाजामध्ये बाले किल्ल्याच्या. ओंकार, कसा होता थ्रिलिंग एक्सपिरियन्स? सुपर, एकदम थरारक असा एक्सपिरियन्स. जेव्हा बाले किल्ला ना, इथे माकडांचं व साम्राज्य आहे. जणू काही अख्खी टोळकीच्या टोळकी ती येऊन बसतात. हे बघा हा कसा बसलाय. आणि ते खोबण्या बाणं मारायची जी होल्स आहेत ना त्याच्यामधून येऊन बसलेले आहेत, पूर्ण इथे खेळतात आहेत. तर भारी वाटते. आपण बाले किल्ल्याच्या वरती आलेलो आहे, महाद्वारामधून प्रवेश केलेला आहे. तर आता इथे काही गुहा, प्राचीन गुहा आहेत. आणि या बुरुजामध्ये तुम्ही बघू शकता जे तीर असायचे, तीर कमान, ते इथून चालवले जायचे. तर आता हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच. तर चला आता एक्सप्लोर करूया या केव्जला. इथे बऱ्याच अशा प्राचीन केव्ज आहेत.
ज्या काही येथील गडावरील गुफा दिसून येतात, तर हे एक प्रमाण आहे, एक मिनिट, हे एक प्रमाण आहे की हा गड सातवाहन काळातला आहे. तर सातवाहन काळ म्हणजे इसवी सन 400 ते 1000 इथला आहे. तर या गडाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी वितंतगड असं नाव ठेवलेलं. नंतर इंग्रजांनी आणि पेशव्यांनी याचं नामांतरण करून तिकोना ठेवलं. तर तिकोना हे नाव का ठेवण्यात आलं, तर या गडाचं जर तुम्ही ड्रोन व्ह्यू बघशाल, वरतून बघशाल, तर तो त्रिकोणी आकारात कातळ कोरलेला दिसून येतो. आणि ह्या पुरातन लेण्यांमुळे आपण एकदम ठोस प्रमाण लावू शकतो की हा गड अतिशय जुना असा आहे. ध्वज पॉईंटच्या इथं जाणारे मराठी शाहीचा जो भगवा ध्वज आहे तिथे इकडून हा रस्ता आहे. तर इथे एक बुरुज दिसून येतो, चिलकती बुरुजासारखा. तर हा बुरुज अजूनही अतिशय सुस्थितीत बघता येतो आपल्याला. आणि याच्यामध्ये जे तिरकमान म्हणजेच वाहन चालवायचे ज्या जागा आहेत त्याही आपण बघू शकतो. इथून एक देवळी पण आहे जिथून पूर्ण गडावर लक्ष ठेवलं जायचं. तर हेही खूप छान आहे. गड माथ्यावर आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता शंभू महादेवाची मूर्ती आहे इथे आणि नंदी देखील आहे इथे. आणि समोरच वितेंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या वितेंडेश्वर मंदिराच्या खालीच जस्ट तुम्हाला खामटाकं. तर खामटाकं म्हणजे काय, ही अतिशय जुनी वास्तू आहे. तर हे असे पिलर्सने ही वास्तू बनलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की याच्या आतमध्ये पाण्याचा साठा नसून तर ही राहण्यासाठीची जागा होती. आणि आपल्या जस्ट वरती वितेंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे खामटाकं इथला अजून एक पुरावा आहे की हा गड सातवाहन काळातील आहे. कारण की सातवाहन काळात असे खांब असलेले अनेक गुहा आपल्याला आढळून यायच्या. तर इथे हाईट कमी असल्यामुळे ह्या टाकेची मला वाकून आतमध्ये जात होतो मी. वितेंडेश्वर महादेवाचं अतिशय प्रसन्न असं आम्ही दर्शन घेतलं. खूप मनाला शांती मिळते. गडकिल्ल्यांवरच्या ह्या गडदैवत असतात यांचे दर्शन घेऊन. तर आता आपण ध्वजबुरुजाच्या इथे आलेलो आहे. तर चला आता एक्सप्लोअर करू हा ध्वजबुरुज. नंतर गडाला एक फेरी मारू. गडाचा बालेकिल्ल्याचा वरचा भाग हा छोटा आहे आकाराने. महादेव मंदिराच्या बाजूने तुम्ही जेव्हा वळसा घालून ध्वजबुरुजाच्या इथून मागे येशाल तर तुम्हाला इथे भलं मोठं हे पाण्याचा तलाव दिसून येतो. तर ह्या गडावर देखील पाण्याचे तलाव भरपूर आहेत, पाण्याचे टाकं आहेत. खांब टाकं देखील आहे इथे, जे की खूप रेअरली सह्याद्रीमध्ये दिसतं. एक हरिश्चंद्र गडावर आपल्याला दिसून येतं त्याचं वास्तव्य. फायनली आपलं जे 12 मावळ प्रांत आहे त्यामधील पवन मावळ आपला पूर्ण झालेला आहे. तर पवन मावळमध्ये टोटल आपण 5 किल्ल्यांची सैर केली. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना आणि मोरगिरी. आणि आपला हा तिकोनागड शेवटचा होता. तर हा थोडासा पवन मावळ थोडा वेगळ्या साईडला आहे, पण हा देखील या घाटाचा रक्षक होता. शिवकाळात बोरघाट हा व्यापारी मार्ग होता.
तर कोकण प्रांत आणि तळ कोकण प्रांत याला जोडणारा हा एकमेव घाटमार्ग होता आणि याच्यावर ज्याचं वर्चस्व असायचं त्याचा पूर्ण कोकण प्रांत आणि तळ कोकण प्रांतावर वर्चस्व असायचं, त्याच्या अंडर सर्व हा एरिया यायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पवन मावळ हे पूर्ण राखलेलं या गडाचा इतिहास देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये स्वराज्य ऑफिशियल ट्रेकर्सचा एक नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला आमच्यासोबत ट्रेकला यायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे एन्क्वायरी करा. आपण दर मंथमध्ये एक ट्रेक जरूर काढतो. तर मित्रांनो, शुभमने सांगितल्याप्रमाणे आपले पवन मावळमधील 5 किल्ले झालेले आहेत आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की 2024च्या अंत होता हा शेवटचा रविवार आहे 2024चा आणि आपलं पवन मावळही तसं त्याच रविवारी कंप्लीट झालेलं आहे. आणि आता 2025ची सुरुवात आपण 1 तारखेची सुरुवात आपण कोरबारस मावळपासून करणार आहोत आणि त्याच्यामधला सर्वात पहिला किल्ला म्हणजे आपण कोरीगड इथे आपण 1 तारखेला जाणार आहोत. तर त्या व्हिडिओसाठीही तुम्ही सगळे लोक ट्यून राहा. तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शंभूराजे, हर हर महादेव. बाले किल्ल्याच्या वरती आलो तर आपल्याला 2 राजवाड्यांचे अवशेष दिसतात आहेत. तर हे राजवाड्यांचे अवशेष अतिशय सुंदर आहेत आणि गडाच्या सर्वोच्च ठिकाणावर येऊन देखील आम्हाला अतिशय सुंदर असं वाटतंय. अगदी 3840 फूट उंच असा हा किल्ला आहे आणि याचं त्रिकोणी आकाराचा बाले किल्ला म्हणून हा तिकोना किल्ला याचं नामकरण झालं. इथे आपला मराठेशाहीचा भगवा ध्वज फडकत आहे. तर खूप छान वाटतं आणि हा पावनाचा बॅकवॉटर्स म्हणतो आपण, पावना धरण त्याचं हे पूर्ण बॅकवॉटर्स आहे. तर खूप छान वाटते. समोरच आपल्याला तुंगगडाचं दर्शन होते. असे भरपूर गडकिल्ले इथले पवन मावळातील आपण पाहिलेले आहेत. तर अशीच गडभ्रमंती देखील आमची येत्या नवीन वर्षात देखील चालू राहावी हीच श्रींच्या चरणी इच्छा आणि शंभू महादेवाच्या चरणी एकच मागतो की आपलं स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनल अगदी झपाट्याने या वर्षात वाढत जावा आणि नवनवीन लोकांपर्यंत आम्ही तत्परतेने पोचावं हीच माझी एक कळकळीची इच्छा आहे या वर्षातनी. तर बघूया आता आपण. मित्रांनो, या मंदिराच्या खाली आपण एक खामटाका पाहिलं. इथेच एक भुयार देखील आहे. तर चला हे बघून येऊया भुयार नक्की केवढा आहे. तर हे पोटगी टाईप आहे, म्हणजे देवडी टाईप आहे ही खाली. तरी नक्कीच एक हाईडआउट म्हणून यूज केलं जायचं या भुयाराला. तर खूप भारी याचे ड्युअल एंट्रन्स आहे, त्या साईडून देखील याची एंट्रन्स आहे. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आणि शेअर नक्की करा. तर चला, बाय बाय, टेक केअर, येतो.